तर ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन फॉर्म म्हणजे कॅप राऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर कॅप राऊंडचा फॉर्म कसा भरायचा, तर सर्वप्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर बघू शकता आपल्याला जिथे BSc नर्सिंगचं ऑप्शन दिलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये, इथे तुम्ही बघू शकता। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल। यामध्ये विद्यार्थ्यांचे लॉग इन करून घ्यायचे आहे सर्वप्रथम। तर कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करून सर्वात प्रथम विद्यार्थ्यांचे लॉग इन करून घ्या। तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे, तर इथे रजिस्टर ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा। साइन इनला क्लिक केल्यानंतर मेडिकलचं जे ऑप्शन येणार त्यामध्ये आपल्याला BSc नर्सिंगचं ऑप्शन दिलेलं आहे, त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल जेणेकरून आपले ऑप्शन फॉर्म तिथून सुरू होणार। त्यानंतर बघू शकता लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमच्या स्टेप ह्या कंप्लीट दिसणार आहे। इथे तुम्हाला प्रिफरन्स राऊंड अशा प्रकारे ऑप्शन दिलेला आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन आलेले आहे। ॲड प्रिफरन्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे, तिथून आपण आपले कॉलेजेस ॲड करू शकतो। तर ॲड प्रिफरन्स ऑप्शनला क्लिक करा। यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या, तुम्ही यामधून तुमचे कॉलेजेस कोड वाईज सुद्धा काढू शकता किंवा यामध्ये तुम्हाला जे नाव दिलेले आहे त्या नावानुसार सुद्धा तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता। तर यामधून तुम्हाला जेवढे कॉलेजेस पाहिजे आहे ते कॉलेज सिलेक्ट करा आणि सर्वात प्रथम पहिलं कॉलेज सिलेक्ट करताना तुम्हाला जे रिझर्वेशन विचारण्यात येत आहे, तर त्यामध्ये तुम्ही जे पहिलं ऑप्शन आहे म्हणजे रिझर्वेशनचं, तर रिझर्वेशन ऑप्शन घ्या जेणेकरून तुमचा जो नंबर आहे हा तुमच्या कास्टमधून लागणार आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला ओपन न करता रिझर्वेशन क्लिक करायचं आहे, कारण रिझर्वेशन क्लिक करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे पहिलं ऑप्शन टाकतानाच तुम्हाला ऑप्शन येणार आहे, नंतरचे कॉलेज टाकताना ऑप्शन येणार नाही। फक्त इथे स्टेटचं ऑप्शन आणि कॉलेजचे नाव हेच ऑप्शन तुम्हाला टाकता येणार आहे आणि तुम्हाला जसा सिक्वेन्स पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही जो सिक्वेन्स रेडी करून ठेवलेला असेल त्या प्रकारे तुम्ही या प्रकारे जसे आपण कॉलेजेस ॲड करत आहे त्या प्रकारे तुम्ही सुद्धा कॉलेजेस ॲड करू शकता। तर तुम्हाला जेवढेही कॉलेज पाहिजे आहे तुम्ही या सिक्वेन्सनी ॲड करून घ्या आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन हे तुमच्यासमोर दिसून पडणार आहे, म्हणजे जो सिक्वेन्स तुम्ही लावलेला आहे जसा 1 2 3 4 तो सिक्वेन्ससुद्धा तुम्हाला दिसून पडेल। तर बघू शकता अशा प्रकारे आम्हाला 6 कॉलेजेस ॲड करायचे होते, आम्ही यामध्ये 6 कॉलेजेस ॲड केलेले आहेत। तुम्ही सुद्धा बघू शकता यामध्ये जो प्रिफरन्स लावलेला हा प्रिफरन्स अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेजेस ॲड करून घ्या। कॉलेजेस ॲड केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे लॉक प्रिफरन्स। जे विद्यार्थी त्यांचा फॉर्म लॉक करतील तेच विद्यार्थी या राऊंडमध्ये एलिजिबल असणार आहेत, त्यामुळे लॉक प्रिफरन्स करणं अतिशय गरजेचं आहे। कॉलेजेस ॲड केलेले आहे म्हणून आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे असं नाही आहे, जोपर्यंत तुम्ही लॉक करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म होणार नाही आहे। तर आपल्याला हा फॉर्म करून घ्यायचा आहे लॉक। तर बघू शकता लॉक केल्यानंतर तुमच्यासमोर इथून डाउनलोड रिपोर्टचं ऑप्शन आहे आणि इथे अनलॉक प्रिफरन्सचं सुद्धा ऑप्शन आहे। अनलॉक प्रिफरन्सचं ऑप्शन आलेलं आहे म्हणजे आपला फॉर्म ऑलरेडी लॉक आहे। तर अशा प्रकारे BSc नर्सिंगला जेही विद्यार्थी कॅप राऊंड 1 भरायचा असेल या प्रोसेसने तुम्ही तुमचे कॅप राऊंड 1चे फॉर्म भरू शकता। डाउनलोड रिपोर्टमधून तुम्ही तुमचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। यामध्ये बघू शकता तुमचे संपूर्ण कॉलेजची लिस्ट प्रिफरन्स वाईज तुमच्या समोर येणार, याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता। तर या प्रोसेसनी ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1चा फॉर्म फिलअप करायचा आहे BSc नर्सिंगसाठी त्यांनी लवकरात लवकर आपले कॅप राऊंड 1चे फॉर्म फिलअप करून घ्या आणि पुढील अपडेट जीही असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।